तुमच्या घरी अधिक महिना म्हणजेच धोंडा महिना आला आहे का? मग या महिन्यात जावयाचा मानपान कसा करतात, जावयाला काय देतात, कोणत्या वस्तू शुभ मानल्या जातात आणि या परंपरेमागचं धार्मिक महत्त्व काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिन्यातील जावयाच्या मानपानाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, आपल्या मराठी विचार सरणी या चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. हिंदू धर्मामध्ये अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास अतिशय पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. साधारणपणे हा महिना दर 3 वर्षांनी एकदा येतो. या महिन्यात भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते. दान, जप, व्रत, पारायण आणि धार्मिक कार्यांना या काळात खूप महत्त्व दिलं जातं. महाराष्ट्रात अनेक घरांमध्ये या महिन्यात मुलगी आणि जावयाचा विशेष सन्मान करण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी याला जावयाचा मान, वाण देणे किंवा अधिक महिन्याचा आहेर असंही म्हटलं जातं. आज आपण जाणून घेणार आहोत, जावयाला काय द्यावं, कोणत्या वस्तू शुभ मानल्या जातात, या परंपरेमागचं महत्त्व काय आहे आणि ही परंपरा कशी केली जाते. अधिक महिन्यात जावयाचा मान का करतात? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जावयाला विशेष मान दिला जातो, कारण जावई हा घरातील मुलीच्या संसाराशी जोडलेला असतो. त्यामुळे जावयाचा सन्मान करणं म्हणजे मुलीच्या सुखी संसारासाठी शुभ मानलं जातं. अधिक महिना हा दानधर्माचा महिना असल्यामुळे या काळात मुलगी जावयाला भेटवस्तू देणे, त्यांना जेवणासाठी बोलावणे, आशीर्वाद देणे ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे नात्यात प्रेम वाढणं, आपुलकी टिकून राहणं आणि कुटुंबात आनंद राहणं. 1. नवीन कपडे देणे. अधिक महिन्यात जावयाला नवीन कपडे देणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामध्ये शर्ट, पॅन्ट, कुर्ता पायजमा, धोतर, सदरा किंवा पारंपरिक पोशाख दिलं जातं. काही घरांमध्ये मुलीलाही साडी दिली जाते. धार्मिक महत्त्व. नवीन वस्त्र हे नवीन सुरुवात, समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. असं मानतात की अधिक महिन्यात दिलेलं वस्त्रदान पुण्यदायी असतं. 2. नारळ आणि फळ देणे. नारळ हा प्रत्येक शुभ कार्यामध्ये वापरला जातो. त्यामुळे जावयाला नारळ देण्याची परंपरा खूप जुनी आहे. नारळासोबत केळी, सफरचंद, डाळिंब, मोसंबी आणि इतर फळं सुद्धा दिली जातात. यामागचं महत्त्व. नारळ हे शुभत्व, पूर्णत्व आणि देवाच्या आशीर्वादाचं प्रतीक मानलं जातं. फळ देणं म्हणजे आयुष्यात गोडवा आणि भरभराट यावी अशी भावना असते. 3. जावयासाठी खास जेवण. अनेक घरांमध्ये अधिक महिन्यात जावयाला घरी बोलावून खास जेवण दिलं जातं. जसं पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी, लाडू, खीर, भजी आणि जावयाच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात. काही ठिकाणी चांदीच्या ताटात जेवण वाढण्याची ही परंपरा आहे. यामागचं महत्त्व. भारतीय संस्कृतीमध्ये प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे आदराने जेवण वाढणे. यातून आपुलकी, प्रेम आणि नात्याची गोडी दिसून येते. 4. दक्षिणा किंवा भेटवस्तू. अधिक महिन्यात काही कुटुंबांमध्ये जावयाला दक्षिणा, घड्याळ, चांदीची वस्तू, सोन्याची अंगठी किंवा उपयोगी भेटवस्तू दिल्या जातात. आजकाल मोबाईल, बॅग, कपड्यांचे गिफ्ट व्हाउचर सुद्धा दिले जातात. यामागील महत्त्व. भेटवस्तूची किंमत महत्त्वाची नसते, तर त्यामागचं प्रेम महत्त्वाचं असतं. 5. ओटी भरण्याची परंपरा. काही घरांमध्ये मुलगी आणि जावयाला एकत्र बसवून हळद, कुंकू, अक्षता, फुलं, मिठाई, फळं देऊन ओटी भरली जाते. यानंतर त्यांना आशीर्वाद दिले जातात. यामागचं महत्त्व. संसार सुखाचा राहावा, आर्थिक भरभराट व्हावी आणि घरात आनंद राहावा अशी प्रार्थना केली जाते. अधिक महिन्यात काय दान करतात? या महिन्यात अन्नदान, वस्त्रदान, धान्यदान, धार्मिक पुस्तके, भगवान विष्णूंची पूजा यांना खूप महत्त्व असतं. काही लोक जावयाला तांदूळ, तूप, गोड पदार्थ सुद्धा देतात. महत्त्वाची सूचना. मंडळी, प्रत्येक घराची परंपरा वेगळी असू शकते. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मानपान केलं जातं, तर काही ठिकाणी साध्या पद्धतीने साजरं केलं जातं. त्यामुळे देखावा करण्यापेक्षा प्रेमाने आणि मनापासून केलेला सन्मान सर्वात महत्त्वाचा असतो. सुंदर संदेश. अधिक महिना आपल्याला फक्त पूजा आणि व्रत शिकवत नाही, तर नाती जपण्याचाही संदेश देतो. मुलगी आणि जावयाचा सन्मान करणं म्हणजे प्रेम, आदर आणि कुटुंबातील एकोप्याचं सुंदर उदाहरण आहे. तुमच्या घरी अधिक महिन्यात जावयासाठी कोणती खास परंपरा पाळली जाते ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी विचार सरणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.